माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट असावा असे निर्देश महसूल विभागाला दिले आहे। कारण या राज्यातील जे सातबारा आहे किंवा देशातला सातबारा आहे, जमिनीचा सातबारा असतो किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं किंवा घराचा फ्लॅटचा जो ज्या या ठिकाणी नोंदणी दाखला आहे किंवा नोंदणी आहे किंवा टॅक्स रिसिप्ट आहे, ही काही अंतिम डॉक्युमेंट नाही आहे। जगाचा जर विचार केला आपण इतर देशाचा, तर कन्क्लुजिव्ह निश्चित प्रॉपर्टी कार्ड संपूर्ण जगातल्या त्या देशांनी आपली प्रॉपर्टी जी आहे जनतेची ती निश्चित केली आहे, त्याला कन्क्लुजिव्ह प्रॉपर्टी कार्ड दिलेलं आहे। त्यामुळं जगामध्ये कुठेही गेला तर त्याची प्रॉपर्टी कॅश होऊ शकतं, त्याच्या प्रॉपर्टीला कुठेही त्या ठिकाणी कॅश बेनिफिट मिळू शकतात। आणि राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येताना, जगातल्या इतर देशाचे इन्व्हेस्टमेंट येताना जोपर्यंत निश्चित लँड टायटलिंग होत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट वाढत नाही। एखाद्या वेळेस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरी विदेशी लोक त्या ठिकाणी घाबरतात, कारण सातबारा त्यांना समजत नाही, त्यांना त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड समजत नाही किंवा आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट न करता उद्या निश्चित प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी आपण लँड टायटलिंग कायदा आणतो, ज्यातनं जे प्रॉपर्टी कार्ड असणार आहे ते जगातल्या कुठल्याही देशाच्या कुठल्याही भूमीवर ते कार्ड चालणार आहे। आपल्या प्रॉपर्टीला खऱ्या अर्थाने हे कॅश सारखं एक स्वरूप येणार आहे। तुमच्या प्रॉपर्टीचं मूल्य हे या ठिकाणी ठरलं जाणार आहे आणि त्यातनं एक राज्याला मोठा बूम मिळणार आहे। आणि म्हणून या राज्यामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट या ठिकाणी येण्याची अधिसूचना आम्ही तयार करतो आहे। येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये या कायद्याला आम्ही अंतिम रूप देऊ आणि या राज्यामध्ये 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित प्रॉपर्टी कार्ड म्हणून या ठिकाणी देण्यात येईल। आजचं प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी टेम्पररी, आज सुप्रीम कोर्टाचे निकाल बघितले, हायकोर्टाचे निकाल बघितले तर सातबाराला त्या ठिकाणी मान्यता मिळत नाही किंवा प्रॉपर्टी कार्डला रजिस्ट्रेशनला मान्यता मिळत नाही, नोंदणी दाखल्याला मान्यता मिळत नाही। पण कन्क्लुजिव्ह निश्चित प्रॉपर्टी कार्ड असेल तर देशातल्या कुठल्याही कोर्टामध्ये कुठल्याही सिस्टीममध्ये याच प्रॉपर्टी कार्डला महत्त्व राहणार। संपूर्ण राज्याच्या मालमत्तेकरता निश्चित प्रॉपर्टी कार्ड, कन्क्लुजिव्ह प्रॉपर्टी कार्ड असणार। संपूर्ण व्यवहार करता येईल, कुठलाही व्यवहार कसा करता येईल आणि आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू हे या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी कार्डवर येणार आहे। सर, रुपाली चाकणकरांची आज नाशिकमध्ये ते पोहोचलेले, SITची चौकशी करते, त्याचवेळी नाना पटोलेंनी काही आरोप केलेत। या सगळ्या खरात प्रकरणामध्ये 4 आणखीन मंत्री सामावलेत आणि या मंत्र्यांची नावं मी मुख्यमंत्र्यांना देईन। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे, जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना, जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे। असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील। गाड्या वगैरे बदलून असं ओपन केली तर कदाचित खरातला संपून टाकतील, मारून टाकतील, जसं ज्या पद्धतीने इतर लोकांना। तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काही अर्थ नाही। हिंमत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्ती। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये, काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही। तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका, खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे। तुमच्या धमक असेल तर नाव सांगा। गाडी वगैरे तुम्हाला वाटतं ब्लॅकमेल करते? नाही, मला काही नाना पटोलेचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा नाही आहे। ते माझे मित्र आहे, फार जवळचे। आमच्या विदर्भवाल्यावर असं म्हणू नका, ते अत्यंत सुशिक्षित चांगले राजकारणी आहे। पण आता दिवसभर बातम्या चालतील नाना पटोलेकडे 4 मंत्र्यांची नाव। मी असं म्हणतो की उद्या एक बातमी मोठी करा पुन्हा नाना पटोलेंनी, सांगा 4 मंत्री कोण आहे, असं माझं मत आहे। गाडी वगैरे शाईफेक झाली तर त्याचं भाजपकडून समर्थन होतंय असा आरोप खरं तर विकास लवांडेंकडून केला जातोय। नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये मी फार पडणार नाही, मला ते बघावं लागेल त्याच्यामध्ये किती सत्यता आहे। मी आता काल 1000 किलोमीटरचा प्रवास होतो म्हणून बघितलं नाही, मी बघून बोलेन। नाही, निदा खानच्या बद्दलची संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि पोलीस त्यांच्याबद्दलची योग्य भूमिका प्रेसमध्ये मांडणार आहे। सेतूमध्ये संप चालू होते, आता प्रवेश प्रक्रिया चालू आहे, दाखले मिळण्यात अडचणी आहेत विद्यार्थ्यांना। सेतूमध्ये एक थोडा मधल्या काळात IT मध्ये एक जे अपडेशन चालू होतं, IT सिस्टीममध्ये थोडा एक बिघाड निर्माण झाला होता। मी IT मिनिस्टर आशिष शेलारशी बोललो आहे, चीफ सेक्रेटरीशी बोललो, त्यातले ते जे ACS आहे, सचिव आहेत, त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटतं 1-2 दिवसात दुरुस्त होईल।
ते दुरुस्त होईल, पण त्याची कालमर्यादा पुन्हा काय वाढणार आहे की नाही, त्याची वाढून देऊ ना. जर असं वाटलं की विद्यार्थ्याचा त्रास होतो आहे, त्यांना वेळ वाढून पाहिजे, तर वेळ वाढून देण्याचा अधिकार मला मी वाढून देईन. ना, अनेक विद्यार्थ्यांची कंप्लेंट आहे की नाही, जर वेळ वाढून मागितला तर सरकार वेळ वाढून देईल. नागरिकांनाही जर वाटलं तर वेळ वाढून देईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारमधल्या सर्वच वरिष्ठ मंत्र्यांनी, आदरणीय सुनेत्रा पवारजी, एकनाथ शिंदेजी, सर्वांनीच हे सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये कुणालाही रस्त्यावर फाशी देण्याची तरतूद नाही आहे. ती न्यायालयालाच आहे. त्यामुळं न्यायालयाची लढाई तातडीनं लढणे आणि आरोपीला मृत्यूदंडापर्यंत जे काही त्याचे पुरावे आहेत ते योग्य मांडणे आणि त्यांना मृत्यूदंड झाला पाहिजे याकरता काळजी घेणे, ही सरकारची जबाबदारी सरकार पार पडतं आहे. शेवटी न्यायालयीन व्यवस्था आपल्या देशामध्ये असल्यामुळं असं रस्त्यावर गोळी कोणाला मारता येत नाही. त्यामुळं मला वाटतं थोडा याच्यामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्याचा विश्वास त्या परिवाराने ठेवावा. आमदार विश्वजित कदमांचं प्रेम भाजपच्या मंत्र्यांवर, आमदारांवर आणि तुमच्यावर या भाषणानंतर दिसून आलं. काय महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती हीच आहे जी स्वर्गीय पतंगराव कदमजींनी आम्हाला दिली आहे. त्यांचा जो संस्कार होते ते आम्ही पाळतो आहे. विश्वजितजी पाळतो, आम्ही सर्व पाळतो आणि या राज्यामध्ये अनेक मोठे व्यक्तिमत्व होते ज्यांनी हेच संस्कार आपल्याला दिले आहे. त्यामुळं या कार्यक्रमात कुठलीही पक्षीय भूमिका नाही. या कार्यक्रमात स्वर्गीय पतंगराव कदमजींनी केलेल्या कार्याचा एक उच्चांक जो गाठला गेला आहे 62व्या वर्धापन दिनादिवशी, तो उच्चांक या ठिकाणी आम्ही अनुभवलेला आहे.